सर्वांना नमस्कार। आज मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदिर नाशिक अमृत महोत्सव वर्ष आपलं सुरू आहे। या वर्षाच्या निमित्ताने आपण 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन एक परिसंवाद चर्चासत्र आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी आपल्या शाळा समितीच्या अध्यक्षा श्रीमती सरोजिनी तारापूरकर मॅडम, पदाधिकारी आणि शिक्षक यांच्यामधून या परिसंवादात सहभागी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ प्रियंका निकम मॅडम, शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ राजश्री चंद्रात्रे मॅडम, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक श्रीयुत शरद शेळके सर, सौ मनीषा पाटील, त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या शिक्षक प्रतिनिधी आणि संस्था सहकार्यवाह सौ मनीषा देशपांडे आणि शिक्षकांमधून ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत सूर्यभान जगताप सर, श्रीयुत करंजे सर आणि आपल्या ग्रंथालय समितीचे ज्येष्ठ सदस्य शिक्षक श्रीयुत विवेक पाटील सर आणि विद्यार्थिनीच्या वतीने या परिसंवाद सहभागी असलेल्या कुमारी लक्ष्मी घमंडी, जानवी अमृतकर, अक्षता विस्पुते आणि नयन आंधळे, आपणा सर्वांचं या मी परिसंवादामध्ये प्रथमतः सहर्ष स्वागत करतो आणि आपण या परिसंवादास आपण सुरुवात करूया। 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो? 23 एप्रिल हा जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपियर यांचा जन्मदिवस आणि मृत्यूदिवससुद्धा आहे। सन 1995 मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोमध्येची एक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आणि त्या सभेमध्ये जगभरातील लेखकांचा आदर व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच पुस्तकांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला। लोकांमध्ये वाचन सवय वाढविणे, जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे, लेखक, प्रकाशक आणि प्रताधिकार यांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि अनेक लोकांनी आपल्या लेखनाद्वारे मानवजातीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाप्रती आदरभाव व्यक्त करणे हे या दिनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। युनेस्कोसह जगभरातील साहित्य संबंधित संस्थांकडून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे हा पुस्तक दिन उत्साहामध्ये साजरा केला जातो। तर ग्रंथ म्हणजे नेमकं काय याचा आपण प्रथमतः विचार करूया। आपल्या भावना, कल्पना, अनुभव व्यक्त करणे हा प्रत्येक मनुष्याचा स्वभाव आहे आणि ते विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मनुष्याने प्राचीन काळापासून विविध माध्यमांचा वापर केलेला दिसून येतो। त्यापैकी ग्रंथ हे एक माध्यम आहे। लेखनकलेचा शोध लागल्यानंतर माणसाने आपले विचार, भाव, कल्पना हे सर्व अक्षरबद्ध करून ग्रंथित करण्यास सुरुवात केली आणि त्याला स्थूल मानाने ग्रंथ असं म्हटलं जाऊ लागलं। प्राचीन काळी ग्रंथालयांचा विचार जर केला तर फक्त ग्रंथांचं जतन करणे किंवा ते सांभाळून ठेवणे हाच एक उद्देश होता। त्यामध्ये वाचक या घटकाचा विचार झालेला नव्हता। परंतु नंतरच्या काळामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती बदलली, मुद्रणकलेचा शोध लागला, विविध माध्यमं उपलब्ध झाली आणि त्यानंतर ग्रंथालयामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो। आधुनिक ग्रंथालय ही ज्ञानप्रसाराची केंद्र बनलेली आहे आणि वाचन संस्कृतीचा विकास हा होऊ लागलेला आहे। आता आपण या परिसंवादाकडे लक्ष वेधणार आहोत। शालेय ग्रंथालय हे शाळेचा आरसा मानलं जातं। शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार घडावेत यासाठी ग्रंथालय ही महत्त्वाची भूमिका बजावित असतात। या अनुषंगाने या परिसंवादातील माझा पहिला प्रश्न जो आहे आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम यांना आहे की बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की विद्यार्थी वाचन फार कमी करतात। थोडक्यात की आजची ही पिढी जी आहे, तरुण पिढी असेल, तर ती वाचनापासून लांब चाललेली आहे असे तुम्हाला वाटते का? हो सर,
आजकाल वैज्ञानिक प्रगतीमुळे खरोखरच कर दो दुनिया मुठ्ठी में या जाहिरातीप्रमाणे आज ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमामुळे का होईना मुलांच्या हातात मोबाईल आलेला आहे आणि काही सेकंदामध्ये मुलांना गुगलवरून किंवा नेटवरून किंवा जे काही माध्यमं आहेत त्यावरून ते सेकंदात प्रश्नाचं उत्तर पाहू शकतात आणि म्हणून मुलांचा कल हा पुस्तक उघडून त्याची पानं चालणं याकडे कमी कमी होत चाललेला आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पूर्वीप्रमाणे अभ्यासक्रम हा पुस्तकातून न करता ही जी माध्यम आहे दूरदर्शन किंवा मोबाईल याकडे त्यांचा कल वाढलेला आहे आणि म्हणूनच पुस्तकाचं वाचन त्यांचं आजकाल कमी कमी होत चाललेलं आहे. बाईंनी सांगितल्याप्रमाणे आजचे जी ग्रंथालय आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विविध प्रकारची माध्यमं आपणास उपलब्ध झालेली आहे. कुठलीही जरी आपल्याला माहिती पाहिजे असेल तर ती क्षणात आपण इंटरनेटच्या माध्यमामधून मिळवू शकतो. मात्र पुस्तकंही आपल्याला चिरकाल साथ सोबती करणारे असतात. हरकत नाही आहे, आजची पिढी पुन्हा आपण वाचनाकडे कशी वळविता येईल यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करूया. माझा पुढचा प्रश्न जो आहे आपली विद्यार्थिनी कुमारी लक्ष्मी घमंडी हिला की अशी कोणती प्रेरणादायी पुस्तके तू वाचलेली आहेत? आत्तापर्यंत तू बऱ्याच पुस्तकांचं वाचन केलेलं असेल, त्यापैकी जी काही प्रेरणादायी पुस्तकं असतील ती आपल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी तुझ्या मित्रमैत्रिणींनी वाचलेली आहेत किंवा इतरांनी वाचावी याविषयी तू काय सांगशील? मी आधी एवढे वाचत नव्हते, म्हणजे मला एवढी वाचनाची आवड नव्हती असं म्हणू शकता. पण मी जेव्हा इथे सारडामध्ये आले 5वीला तेव्हा मी एवढं मोठं ग्रंथालय पाहूनच चाट पडले की बाप रे, एवढं पुस्तकं वाचू शकतं कोणी आणि एवढी पुस्तकांचा ग्रंथ इथे असू शकतो असं मला वाटलंही नव्हतं. आणि मी तेव्हापासून मग थोडंसं दूर लोटलं पुस्तकांना. पण मी 6वीला असताना सरांनी मला सांगितलं होतं की एकदा तरी पुस्तक वाचून बघ ना तू. मग मी सगळ्यात मोठं पुस्तक बघितलं होतं आणि ते पुस्तक होतं आनंदी गोपाळ हे पुस्तक होतं. ते सरांना माहिती आहे. तर त्या पुस्तकामध्ये मला असं वाटलं होतं की आनंदी गोपाळ ह्या दोघांविषयी लिहिलेलं असेल, पण त्यात काहीतरी वेगळंच निघालं, इंटरेस्टिंग होतं. ते काय होतं, एक 35 ते 30 पानाचं त्याच्यामध्ये माहिती होती त्या दोघांबद्दल. पण त्याच्यामध्ये ना आनंदी जोशी ह्या परदेशात जाऊन शिकल्या, डॉक्टरेट त्यांनी पदवी मिळवली. तर त्या दोघांचं 5 ते 6 वर्षांमध्ये बोलणं झालेलं नव्हतं समोरासमोर. तर ते पत्रातून एकमेकांचं मन व्यक्त करत होते. तर ते सगळे पत्र त्यांनी त्याच्यामध्ये छापलेले होते त्यांच्या हस्ताक्षरात आणि ते प्रत्येकाचा संबंध त्यांनी जोडत ती सगळी पत्र लावली होती. तर मला एक किस्सा सांगावासा वाटतं त्याच्यातला. तर जेव्हा विदेशामध्ये त्या शिकत होत्या तर तेव्हा इथे गोपाळ जोशी यांना प्रचंड ताप भरला होता. इथे त्यांनी माहिती सांगितली होती छोटीशी. तर त्यांना प्रचंड ताप भरला होता आणि त्यांनी सांगितलं की मी बरा आहे, मी ठीक आहे, माझी काळजी करू नकोस असं सांगितलं. त्यांना काय कळलं काय माहिती, त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे तुम्ही बरे आहात मान्य आहे. त्यांनी ना काढ्याची रेसिपी दिली त्यांना की पुदिना घाला, लवंग घाला, उकळा आणि ते 2 दिवस प्या. 2 दिवसानंतर तुम्हाला अगदी ठणठणीत बरं वाटेल. काय त्यांना दिव्यदृष्टी झाली होती काय माहिती, त्यांनी असं सांगितलं त्यांना. असा एक छान किस्सा होता त्याच्यामधला. दुसरं पुस्तक होतं महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. डॉक्टर गायकवाड यांनी लिहिलं होतं ते पुस्तक. आत्ताच मी काही दिवसांपूर्वी वाचलं. त्याच्यामध्ये ते असं सांगतात, गायकवाड डॉक्टर सांगतात की मी त्यांना समोरासमोर भेटू शकलो नाही, पण मी त्यांच्यासारखं शिक्षण घेतलं, म्हणजे मी त्यांच्यासारखी डॉक्टरेट पदवी मिळवली, त्यांच्यासारखं एक चरित्र लिहिण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यांच्यामध्ये एक किस्सा आहे, आय थिंक तो सगळ्यांना माहिती असेल, पण त्यांनी त्याच्यामध्ये दिला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहित होते तर तेव्हा ते अगदी पूर्ण डेडिकेशनली ते लिहित होते. तर तेव्हा त्यांच्याकडे ना काम करणारा एक माणूस होता आणि तो एक संध्याकाळी वगैरे जायचा, एक 7:30-8च्या दरम्यान. तर तेव्हा ते एका जागेवर उभा राहिला आणि म्हणाला की साहेब मी जातो, आणि ते काहीच बोलले नाही. आणि सकाळी जेव्हा ते आले 8-9 वाजता तर तेव्हा तो त्याच जागेवर उभा राहिला आणि म्हटलं की काय चाललं आहे डॉक्टर असं विचारलं. तर त्यांनी 2 मिनिटांनी असं बघितलं, अरे मी तुला जायला सांगितलं ना, तू गेला नाहीस अजून. सकाळी त्यांनी सांगितलं त्यांना, म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की त्या माणसाला असं वाटलं की सकाळी रात्री झोपले असतील आणि सकाळी एक 6-7 वाजता उठले असतील आणि लिहायला सुरुवात केली असेल. हे डॉक्टर रात्रभर लिहित होते, पूर्ण वेळ लिहित होते. काहीही त्यांना जेवणाचं पाणी पिण्याचं काहीही नव्हतं. त्यांनी ताट समोर आणून ठेवलं होतं तरीसुद्धा त्यांनी ते बघितलं सुद्धा नाही ताटाकडे.
असा एक छान किस्सा होता. पुढचं होतं आता काही दिवसांपूर्वी मी पुण्याला गेले होते फिरायला. तर त्याच्या इस्कॉन मंदिर आहे पुण्याला. तर तिथे मी फिरत असताना मला ना पुस्तकं दिसले काही. तर त्याच्यामध्ये एक इंग्लिश पुस्तक होतं छोटंसं, द रूल्स ऑफ लाईफ असं पुस्तक होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आयुष्याकडे ना आपण एक मजाच चालली आहे, एक काहीतरी आला दिवस गेला दिवस असं न करता एक नियमबद्ध आयुष्य जगलं पाहिजे, शिस्तबद्ध आयुष्य जगू. तर तेव्हा आपण प्रौढ अवस्थेत जाऊ, जेव्हा आपण शांत असू, आपल्याकडे पेशन्स असतील, आपल्याकडे पैसा भरपूर असेल, पण आपल्याला खंत असेल की आपण काय करत होतो. तर तेव्हा आपण उजळणी करत असू आपल्या आयुष्याची, की आपण काय केलं जन्मापासून ते आता मृत्यूची काही वेळच राहिली आपल्याला, काही दिवसच राहिले, आपण मरणार आहोत असं त्यांना माहिती आहे. तर आपण उजळणी करत असू, तेव्हा असा काही वेळ असेल की ज्याच्यामध्ये आपण असं खंत नको वाटायला की आपल्याला की आपण हे चुकीचं केलं किंवा हे आपण अजून बरोबररित्या करू शकलो असतो असं नको वाटायला. त्यामुळे आपण शिस्तबद्ध आयुष्य जगलं पाहिजे असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं. पुढचं पुस्तकं आहेत ती थोडीशी पुराणाकडे, इतिहासाकडे जातात. तर ती म्हणजे रामायण महाभारत. माझी जगात सगळ्यात आवडणारी पुस्तकं 2. तर रामायणामध्ये मी काय शिकले की जग काही म्हणू आपल्याला, आपण बरोबर आहोत. एकदा आपल्या मनाला विचारायचं शांत होऊन आपण बरोबर करतोय ना, आपण बरोबररित्या करतो ना, एका मार्गावर चाललो आणि ते मार्ग बरोबर आहे की नाही एवढं फक्त विचारायचं. जग काही म्हणू, आपण त्या मार्गावर चालायचं. विजय झाला तरी तो आपला, पराजय झाला तरी तो आपलाच, असं हे रामायणातनं शिकले. आणि महाभारतामध्ये कर्णाविषयी मला खूप इंटरेस्ट होता की नेहमी खलनायकाच्या भूमिकेमध्ये कर्णाला दाखवलं जातं प्रत्येक पुस्तकामध्ये. तर जेव्हा द्रौपदी वस्त्रहरण होत होतं तेव्हा दुःशासन द्रौपदीला घेऊन येतो त्याच्या दरबारामध्ये वस्त्रहरण करण्यासाठी. तर द्रौपदी जेव्हा प्रत्येकाकडे मदत मागत होती की माझं वस्त्रहरण होण्यापासून मला वाचवा, तर नवऱ्यांनी मदत केली नाही. तर मग ती अतिरथी महारथींकडे गेली, राजांकडे गेली, त्यांनी नाही मागितली, त्यांनी मदत करण्यास नकार दिला, म्हणजे मान खाली घातली. मग आता ती कर्णाकडे आली आणि कर्णाकडे फक्त असं बघितलं आणि ती पुढे निघून गेली. तर मला असं विचार आला की का बरं, का तिने मदत मागितली नाही कर्णाकडे. म्हणून मी जरा पुस्तक वाचलं तर देशमुख म्हणून देशमुखांनी लिहिलेलं आहे ते पुस्तक. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की म्हणे कर्णाची रास मेष मानली जाते. थोडासा माझा अभ्यास मेष राशीकडे जातो आहे थोडासा, पण म्हणे कर्णाची रास मेष मानली जाते. तर त्याचं कारण असं की जेव्हा द्रौपदी मदत मागत येत होती तेव्हा कर्णाच्या डोक्यात असा विचार की आता द्रौपदीने मला मदत मागण्यास सांगितली की म्हणजे तू मला मदत कर असं जर का सांगितलं तर मी त्या दुःशासनाला भांडेल. त्याचं जरी मी मीठ साखर खाल्लेलं असलं तरीसुद्धा मी त्याला भांडेल, त्याच्यासोबत युद्ध करेल, पण हिची इज्जत वाचवेल, असं त्याच्यात विचार आला डोक्यामध्ये. आणि द्रौपदी आली आणि तिने काय विचार केला काय माहिती. ती म्हणाली या सूतपुत्राची काय मदत घ्यायची, हा काय माझी मदत करणार, आणि असं म्हणून ती निघून गेली. आणि हा तो संताप मेषरास एकदम तापी डोक्याचा, त्यामुळे तो गेला आणि दुःशासनाला भांडून म्हणाला कर हिचं वस्त्रहरण. मग तो म्हटलं की अरे काय झालं, तू असं काय म्हणतोस, तुझी वहिनी आहे ती, चुलत वहिनीच झाली ना त्याची ती, तर का म्हणे तो असं म्हणतोयस. 5 पांडवांची रखेल म्हणे हिचं वस्त्रहरण व्हायलाच हवं, आणि म्हणून वस्त्रहरण झालं. फेल गेलं ते खरं तर. कृष्णाने साडी पाठवली तिला, पण कर्णाला खलनायक अशा पद्धतीने पाठवलं जातं असं म्हणते मी. आणि पुस्तकं बरीच आहेत, पुस्तकांव्यतिरिक्त वृत्तपत्रसुद्धा खूप छान आहेत, कारण की वृत्तपत्र आपल्याला घडून गेलेल्या, घडत असलेल्या आणि घडणाऱ्या अशा तीनही काळांचं आपल्याला सांगतं, महत्त्व देतं. त्यामुळे वृत्तपत्रसुद्धा तेवढीच आनंदाने वाचली पाहिजेत असं मला वाटतं. थँक्यू. लक्ष्मी, खूपच सुंदर की खरोखरच वाचण्यासारखी खूप पुस्तकं आहेत. रामायण आहेत, महाभारत आहेत, आपलं संविधानसुद्धा आहेत, त्याचप्रमाणे मासिकं आहेत, वर्तमानपत्रसुद्धा आहेत. खूपच छान, तू भरपूर पुस्तकं वाचलेली आहेत. नक्कीच आपण ही पुस्तकं आपल्या विद्यार्थिनींना, बाकी विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी आपण प्रवृत्त करूया. आता पुढचा माझा प्रश्न आहे नयन आंधळेसाठी, की असं म्हटलं जातं की बुवा ग्रंथालयामधून फक्त पुस्तकं ही वाचनासाठी किंवा मनोरंजनासाठी, आपला वेळ घालवण्यासाठी आपण घेतो, पण तसं नसून तर पुस्तक वाचनाने मेंदूला चालना मिळते असं म्हणतात, नवनवीन माहिती मिळते, ज्ञानात भर पडते. तर याविषयी तू काय सांगशील? असं सांगितलं जातं की आपला मेंदू जितका कार्य करत राहील तितकी त्याची कार्यक्षमता वाढत जाते.
आणि पुस्तक वाचनामुळे खरोखर आपल्या मेंदूला चालना मिळते. वाचन हे आपल्या मेंदूसाठीचा व्यायाम, कसरत असते. म्हणून नक्कीच पुस्तक वाचनामुळे मेंदूला चालना मिळते, आपल्या बुद्धीला चालना मिळते. त्याचप्रमाणे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी, वेगवेगळं ज्ञान मिळवण्यासाठी वाचन हा एक उत्तम मार्ग आहे. ते वाचन, ते ज्ञान स्वयंपाकातल्या एखाद्या पदार्थाचे असो किंवा तत्त्वज्ञानातील एखाद्या संकल्पनेचे, तुम्ही वाचत आहात म्हणजे तुमच्या ज्ञानात भर पडत असते, तुमच्या ज्ञानात वाढ होत असते. आत्ताच्या काळात आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे कंटाळा. पूर्वीच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीचं वाचन कमी आहे अशी तक्रार सर्वांकडून होत असते. पण याला कारण मोबाईल, टी व्ही, सोशल मीडिया यासोबतच कुठेतरी आपल्या सभोवतालचं वातावरण देखील असतं. म्हणजे घरात जर कुणाला वाचनाची आवड असेल, कुटुंबात जर नित्यनियमाने वाचन होत असेल, तर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते. म्हणून आपण स्वतः कृतीतून इतरांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे. डोळ्यांना, मेंदूला ताण देणाऱ्या मोबाईल गेम्सपेक्षा वाचन हे करमणुकीसाठी, कंटाळा घालवण्यासाठी केव्हाही चांगलंच असतं. आजचं जग हे दिवसेंदिवस अधिक स्पर्धात्मक होत चाललं आहे आणि ह्या स्पर्धात्मक जगात टिकून राहायचं असेल तर आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे आणि ज्ञान हे वाचनातूनच मिळत जातं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाचाल तर वाचाल हा विचार आज सर्वांसाठी अमूल्य संदेश ठरतो आहे. गोष्टींची पुस्तके, सामान्य ज्ञानाविषयीची पुस्तके, रहस्यमय कथांची पुस्तके यापासून काव्यसंग्रह, कादंबऱ्या, नाटके, चरित्र यापर्यंत अनेक स्वरूपाची वाचन साहित्य आपल्याला वाचण्यास उपलब्ध असते आणि नक्कीच यामुळे आपल्या शब्दसंपत्तीत भर पडते. वाचन साधनेमुळे आपली एकाग्रता वाढते आणि वाचन केल्यामुळे, पुस्तक वाचनाने आपल्या मेंदूला चालना मिळते. त्याचप्रमाणे आपलं मनोरंजन होतं, नवनवीन माहिती मिळते, आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडत असते. धन्यवाद. अतिशय छान. खरं आहे ते की आपण कंटाळा जर बाजूला केला, आळस जर झटकला, म्हणजे आवड जर असेल तर आपण नक्कीच कुठलंही कार्य चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामध्ये वाचन एक आहे. माझा पुढचा प्रश्न आहेत श्रीयुत जगताप सरांना. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सध्या ई बुक्स हे वाचन संस्कृती विकासासाठी आपल्याला काही हातभार लावू शकतील का, किंवा काय, याविषयी आपण मत व्यक्त करावं. निश्चितच सर, ई बुक ही आपल्याला वाचन संस्कृती वाढवण्यासाठी मदत करू शकतात. परंतु यामध्ये एक बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे की त्याला देखील भरपूर लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स असे आहेत की ई बुक्स आपण जर त्याचा उपयोग करायचं ठरवलं तर त्यासाठी आवश्यक असतं मोबाईल आवश्यक आहे, इंटरनेट आवश्यक आहे, लॅपटॉप आवश्यक आहे. म्हणजे जे जे वैज्ञानिक जे काही साधनं आहेत त्याच्यासाठी त्याची गरज आहे आणि ते सर्व उपलब्धता सर्व ठिकाणी असेलच असं नाही. उदाहरणार्थ जर ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी अगदी किरकोळ साधनंसुद्धा उपलब्ध नाहीत आणि मोबाईल जर असेल तर मोबाईलला नेट नाही किंवा तो अँड्रॉईड मोबाईल नाही. मग प्रत्येकाजवळ हे असणं शक्य नाही. म्हणून तो आधुनिक ह्या वैज्ञानिक युगामध्ये देखील जरी ई बुक्स अवेलेबल असले, आपल्या क्षणार्धात आपल्याला हवी ती पुस्तकं आपण उपलब्ध करून घेतली तरी देखील जे काही प्रिंटेड बुक्स आहेत त्याचं महत्त्व कमी होऊ शकत नाही. कारण ते आपण केव्हाही आपल्यासोबत ठेवू शकतो आणि हवं तेव्हा वाचू शकतो. त्याला कुठल्याही प्रकारच्या इंटरनेटची किंवा त्या सुविधेची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे शिवाय दुसरी बाब चांगले जर विचार केला आपण तर ई बुक्स मोबाईलचा जो वापर आहे तो मोबाईलचा वापर बराच वेळेस आपल्याला घातक देखील ठरतो. पूर्ण पुस्तक आपण वाचत नाही, जेवढी गरज आहे तेवढंच आपण त्या ई बुक त्यातून आवश्यक ते काढतो आणि त्यामुळे निश्चितच त्याचा पूर्ण जो पुस्तकाचा जो सारांश आहे पूर्ण वाचणं देखील होत नाही. हा देखील त्या पाठीमागचा एक तोटा आहे. आणि म्हणून कितीही प्रगती झाली, विज्ञानाची प्रगती झाली तरी देखील या युगात देखील किंवा वर्षानुवर्ष कितीही पुढे आपण गेलो तरी देखील पुस्तकाचं महत्त्व कमी होणार नाही. प्रिंटेड बुक्स हे नेहमीच यासाठी आवश्यक आहे. अगदी शालेय स्तरापासून जरी आपण विचार केला तसं असं तर मग शाळेमध्ये पुस्तकच दिली नसती, डायरेक्ट आपल्यासमोर टॅब दिला असता किंवा मोबाईल दिला असता आणि त्याच्यातनं पुस्तक वाचा असं म्हटलं असतं. तर असं त्याचा अनुभव आता गेल्या 2 वर्षामध्ये आपण घेतला. गेल्या 2 वर्षामध्ये आपण बघितलं की बऱ्यापैकी आपण इंटरनेटचा वापर केला, मोबाईलचा वापर केला, पण मात्र शेवटी लक्षात आलं
की शाळेशिवाय पर्याय नाही, पुस्तकाशिवाय पर्याय नाही आणि लिखाणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून निश्चितच जरी ई बुक्स हे फायदेशीर असले परंतु त्याला मर्यादा आहेत. निश्चितच प्रत्यक्ष प्रिंटेड बुक्स हे निश्चितच जास्त फायदेशीर आहे असं मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. सर बरोबर आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ह्या प्रभावाबरोबर आपण सुद्धा गेलंच पाहिजे, कारण जगामध्ये हे आत्ता स्पर्धात्मक जग आहे, तेव्हा त्यात आपण सुद्धा कुठेही मागे राहता कामा नये. गेल्या 2 वर्षामध्ये आपण हे अनुभवलं आहे की करोनाच्या काळामध्ये आपल्याला या माध्यमामधूनच शिक्षण घ्यावं लागलं किंवा माहिती मिळवावी लागली होती. तरीही पण सरांच्या म्हणण्याप्रमाणे की छापील पुस्तकं ही आपल्याला नेहमीच साथ देत राहणार आहे आणि नवीन तंत्रज्ञानाशी सुद्धा आपल्याला त्याला जोड द्यावी लागणार आहेत. धन्यवाद सर. यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे जान्हवी अमृतकरीला, की जर आपल्याला वाचनाची आवड असेल तर आपण मित्रमंडळीमध्ये, लोकांमध्ये, समाजामध्ये एखाद्या विषयावरती चर्चा चालू असताना आपण त्यात अगदी ठामपणे आपले मुद्दे मांडू शकतो, सहभाग घेऊ शकतो. तर याविषयी तू काय सांगशील? कसं आहे, माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय तो राहू शकत नाही. समाजाची त्याला आवश्यकता असते. तर समाजामध्ये राहताना त्याच्यामध्ये मिळून मिसळून आपल्याला राहता यायला हवं. आणि मग त्यासाठी जर तुम्हाला त्यांच्यात राहायचं असेल तर तुम्हाला तुमची मतं असायला हवी, तेव्हा तुम्ही ती मांडू शकाल. आणि तुमचे विचार तुम्हाला असायला हवेत, तर याच्यासाठी तुम्हाला ज्ञान असायला हवं, माहिती असायला हवी. आणि मग आता हे ज्ञान, ही माहिती कशी मिळणार? तर अर्थात जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही पुस्तकं, ग्रंथ, त्याच्यानंतर आपले मासिकं आहेत, वर्तमानपत्र, अग्रलेख, या सगळ्यांमधून तुम्हाला माहिती मिळत असते. आणि ती माहिती जर तुमच्याकडे असली तर तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. म्हणजे आपण सुरुवातीला जर वाचन करत गेलो तर सुरुवातीला असं असतं की आपण फक्त विचार करायला शिकतो. पुस्तक आहे, आपण वाचतोय, पण एक पायरी अशी येते की आपल्याला कधी कधी लेखकाचे विचार नाही पटत. आपल्याला आपले स्वतःचे विचार असे होतात आणि मग आपण ते मांडतो. कुठल्याही मुद्द्याला असे 2 बाजू असतात, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. आणि या दोन्ही बाजूंनी आपण विचार करायला शिकतो. आणि हे विचार आपण जेव्हा 4 चौघांमध्ये मांडतो आपण तर त्यांना पटवून देऊ शकतो. तसंच याच्यामध्ये भाषेचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा आहे. तुमच्या भाषेचा प्रभाव हा इतरांवर असतो जेव्हा तुम्ही तुमचे मतं त्यांना पटवून देतात. तर तुम्ही म्हणाल की भाषेचा आणि वाचनाचा काय संबंध? तर जवळचा संबंध आहे. मी एक उदाहरण घेते की आपण लहानपणापासूनच आपले आई वडील, शेजारी सगळ्यांकडनं काही शब्द ऐकत असतो आणि आपण तसेच ते उच्चारतो, पण कधी कधी त्याचा उच्चार हा चुकीचा असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर पुराणातली वानगी पुराणात, अशी एक म्हण आहे. तर ते आहे, म्हणजे पुराणामधली जी उदाहरणं आहेत ती पुराणात शोभून दिसतात, त्याचा वर्तमान काळात उपयोग नाही. वानगी म्हणजे उदाहरणे, पण त्याचं लोकांनी वांगी करून टाकलं आणि मग आपण तसंच तो उच्चार पुढे करत जातो. पण जेव्हा हे आपल्या वाचनात येतं, जेव्हा आपण पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याला तो शब्द नक्की कसा आहे हे कळतं आणि मग आपण त्याचा उच्चार हा योग्यरित्या करतो. आणि तुमच्या भाषेचा सुद्धा प्रभाव पडत असतो जेव्हा तुम्ही बोलतात. तुमची मतं तुम्ही तेव्हा इतरांना ठामपणे मांडू शकतात, त्यांना पटवून देऊ शकतात. म्हणून आपण वाचन करायला हवं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांसारखे जे महान लोक झाले हे वाचनामुळे घडले आहेत. वाचन हे असं आहे जे तुम्हाला एक उत्तम माणूस बनवतं, एक उत्तम व्यक्तिमत्व त्यामुळे घडत असतं. म्हणून वाचनाची नितांत आवश्यकता आहे. आपण ते करायलाच हवं आणि म्हणूनच म्हणतात वाचाल तर वाचाल. संस्कृतमध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे, वाचनम ज्ञानदंभाल्ये तारुण्यशील रक्षकम वार्धक्य दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. अर्थात बालपणामध्ये वाचन हे ज्ञान वाढवणारं, तारुण्यामध्ये तुमच्या चारित्र्याचं रक्षण करणारं आणि म्हातारपणामध्ये तुमच्या दुःखाचं हरण करणारं आहे. म्हणून आपण वाचन करायला हवं. ज्याप्रमाणे माणसाच्या शरीराला ही अन्नाची गरज आहे त्याप्रमाणे त्याच्या मेंदूला उत्तम विचारांची, चांगल्या विचारांची गरज असते आणि चांगल्या विचारांसाठी आवश्यक आहे ते वाचन. आणि म्हणून आपण वाचन करायला हवं, जेणेकरून आपला विकास होईल आणि आपल्याबरोबरच आपल्याला आपल्या देशाचाही विकास करणं शक्य होईल. की वाचनाने समृद्धता येते, तुमचं शब्दसाठा वाढतो. तुम्ही जर एखादी गोष्ट वाचलेली असेल तर ती ठामपणे तुम्ही त्या चर्चासत्रामध्ये भाग घेऊ शकतात, तुमचं मत तिथे मांडू शकतात. तिने उदाहरणं दिलेलीसुद्धा खूप सुंदर आहेत. म्हणून सर्वांनी वाचन हे करण्याची खूप आवश्यकता आहे. या चर्चेमधून हे लक्षात येत आहे. पुढचा माझा प्रश्न आहे आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्रीयुत शेळके सर यांना, की पाठ्यपुस्तकांशिवाय शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांना खूप महत्त्व दिलेलं असतं अभ्यासक्रमामध्ये आणि ते गरजेचंही असतं. तर पाठ्यपुस्तकांशिवाय स्वावलंबनाने ज्ञान कशा पद्धतीने मिळवता येईल आणि त्याबरोबर त्याला पूरक वाचनाची सुद्धा आवश्यकता असते. तर अभ्यासाचं हे प्रमुख साधन वाचन मानलं जातं.
तर त्यासाठी अवांतर वाचन आणि क्रमिक पाठ्यपुस्तकांचं वाचन यामध्ये वेळेचा समतोल आपण कशा पद्धतीने साधला गेला पाहिजे याविषयी आपण आपलं मत मांडावं. प्रश्न फार छान आहे. त्यातल्या पहिल्या अर्ध्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर अभ्यासाचं प्रमुख साधन वाचन हेच आहे. आत्ता सगळ्या विचारवंतांच्याकडून एका अर्थानं विचारशील काही गोष्टी आपण ऐकल्या आणि त्या आपल्याला सगळ्यांना भावणाऱ्या अशाच आहेत. परंतु बऱ्याचदा वेळेचा समतोल साधणं ही थोडीशी अवघड आणि कसरत अशा स्वरूपाचं गोष्ट असते. पण मला नेहमी पहिली गोष्ट नमूद करायची ती म्हणजे जो 10 कामं करतो तोच 11वं करतो आणि जो 8 काम करत नाही तो 7ही करत नाही. त्यामुळे आपण टाईम मॅनेजमेंट इंग्रजीतला एक फार चांगला असा शब्द आहे. आपल्याला टाईम मॅनेजमेंट जर करायचं असेल तर मराठीमधलं एक उत्तम पुस्तक आहे, आपण ते नक्की वाचलं पाहिजे. ते पुस्तक आहे तुम्ही तुमची वेळ आणि कार्यकुशलता, वनराज मालवींचं पुस्तक आहे. त्याच्यामधलं एक प्रकरण मला सगळ्यात भावलं आणि ते प्रकरण आहे कागदांचा गोंधळ. असं प्रकरण आहे, स्वतंत्र पुस्तकातलं प्रकरण आहे कागदांचा गोंधळ. त्यांनी साधी गोष्ट सांगितली आहे, समजा माझ्या खिशामध्ये एक 10 कागद आहेत आणि या 10 कागदांच्यामध्ये 4 कागद हे अनावश्यक आहेत, तर ते 4 कागद अनावश्यक टाकून द्या, फेकून द्या. आम्ही काय करतो, तो खिशातले ते कागद काढतो, 1 तासाभराने ते परत 10 कागद पाहतो, अजून 2 तासांनी परत ते 10 कागद पाहतो आणि त्यामुळं आपला वेळ त्याच्यामधला काही सेकंदाचा वेळ आपला त्याच्यामधला हा सहजपणे निघून जातो. त्यामुळे आपल्याला अनावश्यक गोष्टी जशा जशा आपण दूर करायला लागाल किंवा अनावश्यक गोष्टी जशा काढून टाकायला लागल्या तेवढा वेळ तुम्हाला तुमचा सहजपणे तुमच्या जीवनामध्ये असा मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वेळ आपण घालवतो की वेळेचा सदुपयोग करतो की वेळ खर्च करतो. कालचा दिवस मला मिळणार आहे का? नाही. कितीही खर्च पैसे आपण केले तर कालचा दिवस आपल्याला कधीही मिळणार नाही. तेव्हा आपला आजचा जो दिवस आहे तो आजच्या दिवसाचा वेळ हा उपयोगी कसा होईल, सत्कारणी कसा लागेल किंवा योग्य पद्धतीनं त्या वेळेचा खर्च आम्ही कसा करणार. जमा खर्च जसा आम्ही मांडतो महिन्याच्या अखेर तसा वेळेचाही जमा खर्च आमच्या दिवसाचा आम्ही मांडायचा प्रयत्न जर केला तर आपल्याला खूप कामं चांगल्या पद्धतीनं करता येईल. एका दैवतेचा मी उल्लेख या ठिकाणी करेन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शक्तीचं उपास्य दैवत हनुमान जयंती नुकतीच झाली आणि हनुमान हे उत्तम मॅनेजमेंट करणारे होते. उत्तम मॅनेजमेंट व्यक्ती कशी असावी तर त्यांनी या शक्तीच्या उपास्य देवतेचं नक्की अभ्यास केला पाहिजे. त्यांनी अत्यंत उत्तम कुशल व्यवस्थापक ते होते. मनावर, कृतीवर, चांगल्या पद्धतीवर, वाणीवर उत्तम प्रकारचं संतुलन अशा स्वरूपाचं होतं. मला त्यांच्या त्या सगळ्या याच्यामध्ये मनावर सुद्धा संतुलन असलं पाहिजे. माझं मन मला सांगतं की हे करायचं आहे तर ते करा, माझं मन मला सांगतं की हे नाही करायचं आहे तर नका करू. त्यामुळे मनाचं उत्तम संतुलन असलं पाहिजे. कृतीवर सुद्धा मला एखादी कृती किती वाढवायची आहे, किती कमी करायची ते आपल्यावर आहे. एखादं काम मी 10 दिवसही करू शकतो आणि एखादं काम मी एका दिवसातही पूर्ण करू शकतो, ते आपल्यावर आहे. त्यामुळे आपली कृती किती चांगल्या पद्धतीची आहे त्याच्यावर एखादा वेळ आपल्याला वाचवता येऊ शकतो. वाणीसुद्धा आहे. बोलतोय मी, आत्ता मी समजा बोलतोय तर मला किती बोलायचं हे मी ठरवलं पाहिजे. म्हणजे मला आठवतं आहे की मी एका प्राचार्यांना भेटायला गेलेलो होतो HPT कॉलेजमध्ये आणि त्यांनी मला बाहेर थांबवलं आणि थांबवल्यानंतर तुमचे प्रश्न काय असा त्यांनी मला प्रश्न विचारला आणि ते प्रश्न किती वेळात तुम्ही मांडणार आहात असाही प्रश्न विचारला त्यांनी मला. आणि असं विचारल्यानंतर मी जरा अवाक झालो आणि स्वतःच थोडासा अंतर्मुख होऊन विचार करायला लागलो की मला एवढ्याच वाक्यामध्ये एवढ्याच शब्दांच्यामध्ये मला बोलायचं आहे आणि याचं उत्तर मला एवढंच ऐकायचं आहे. असं आपल्याला जेव्हा आम्ही जरा टाईम मॅनेजमेंटचा विचार करू तेव्हा या सगळ्या गोष्टीचं म्हणजे आम्हाला एवढंच बोलायचं आहे, याच्यापेक्षा जास्तही नको याचाही विचार आपण केला पाहिजे. मला तर हनुमंताच्या बाबतीमध्ये प्रचंड नम्रतेचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवान शक्तीची देवता हनुमंत होते. आणि योग्य वेळी योग्य काम करायला शिका. आम्ही बऱ्याचदा योग्य वेळी योग्य काम करत नाही म्हणून आमची कामंही वाढत जातात, म्हणून आमची कामंही उशिरानं होतात किंवा आम्हाला त्या वेळेत करता येत नाही. आपण म्हणतो ना की उद्याचं जर काम असेल तर उद्याचं काम आजच करा आणि आजचं काम आत्ताच करा. असं जर आपण थोडंसं केलं तर आपल्याला टाईम मॅनेजमेंट उत्तम पद्धतीनं करता येऊ शकतं. मला एक पुस्ती याला सर जोडायची आहे, ती अशी आहे की पुस्तकांचा
आपण खूप विचार करतो, परंतु पुस्तकांचा खूप विचार करताना संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, तो आपण जरा लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे तैलात द्रक्षेत जलात द्रक्षेत द्रक्षेत छिथिलबंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. पुस्तकाचा वापर जसा करतोय तसं पुस्तकालाही प्रचंड जपा. हा जपण्याचा संकल्पसुद्धा या निमित्तानं आपण सगळे करूयात असं मला वाटतं. धन्यवाद. सरांनी अतिशय छान सांगितलं की टाईम मॅनेजमेंट, क्रमिक पाठ्यपुस्तकांचं वाचन आणि अवांतर पुस्तकांचं वाचन करताना हे आपणाला किती आवश्यक आहे. तर वेळेचं व्यवस्थापन जर केलं आपण तर याच्यामध्ये निश्चित आपण सफलता मिळवू शकतो, हेच या चर्चेमधून लक्षात येत आहे. माझा पुढचा प्रश्न आपल्या ग्रंथालय समितीचे सदस्य श्रीयुत विवेक पाटील सर यांना आहे की ज्याप्रमाणे घमंडींनी सांगितलं की अनेक पुस्तकं अशी तिने वाचलेली आहेत आणि ती पुस्तकं प्रेरणा देणारी आहेत. आता आपण सरांकडनं ऐकूया की अशी कोणती प्रेरणादायी पुस्तके आहेत की जे शिक्षक आणि आपले विद्यार्थी या सर्वांनाही ती उपयुक्त ठरू शकतील आणि त्यांनी नक्कीच प्रेरणा मिळेल. सगळ्यांना नमस्कार. आत्ता आपल्या सगळ्या गप्पांमध्ये एक गोष्ट अशी जाणवली की पहिल्या वक्त्यांपासून तर अगदी आत्तापर्यंत इतके छान छान पुस्तकांची नावं आलेली आहेत ना, आणि मला जे काही पुस्तकं सांगायचे होते ते बहुतेक सगळे पुस्तकं या ठिकाणी येऊन गेले. पण आता वेगळं जे काही आहे, जे मला खूप मनापासून सांगावंसं वाटतं ते असं आहे की जे खूप लहान मुलं असतात ना, बालवाडी पहिली दुसरी, तर ह्या मुलांना कोणतं पुस्तक द्यावं. तर माझं एक खूप आवडतं पुस्तक आहे, राजीव तांबे नावाचे लेखक, तुम्ही ऐकले असतील. तर त्यांचं ना मॅडम एक सिरीज काढली त्यांनी, आई आणि बाळ. मग आता बाळाला आपण कसं म्हणतो, सोन्या, मोन्या, गोम्या असं म्हणतो ना आपण. तर त्यांनी अशी पुस्तकं काढली आहेत. एका पुस्तकाचं नाव आहे डुकरू नाव आहे, हे डुकराचं पिल्लू. एकाचं नाव आहे मोरू नाव आहे. एका पुस्तकाचं नाव आहे झुरळू नाव आहे. आणि ते पुस्तकं इतके सुंदर आहेत की एक छोटी गोष्ट सांगतो की मोराचं पिल्लू असतं ते, आणि मोराचं पिल्लू थोडं थोडं मोठं होतं, म्हणजे यांच्या वयाचं होतं, 14 वय किंवा 15 वय. आणि आपल्याला माहिती आहे मुलं वयात यायला लागले की त्यांना त्रास होतो. मग तो मोराचं पिल्लू मोठं व्हायला लागतं आणि तो आईला म्हणतो, आई इथे खूप टोचतं आहे का, मला खूप टोचतं आहे, मला सहन नाही होते, ते वेदना होत आहेत मला. मग आई त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणते, अरे बाळा का बरं टोचतं आहे तुला, कारण तुला आहे ना पिसं येत आहेत, आणि हे पिसं येताना टोचणारच. आणि एक दिवस असं येईल की तुझा पिसांचा खूप मोठा पिसारा होईल, तेव्हा हे दुखणं बंद होईल. पण त्यावेळेला मात्र ह्या वेदना सोसल्यामुळे सगळं जग तुझ्याकडे आनंदाने बघत असेल. मी जेव्हा पहिल्यांदा ते वाचलं ना, तर इथे विद्यार्थी सगळेच आहेत. मला एक सांगावंसं वाटतं की जीवन शिक्षण ज्याला आपण म्हणतो, मोठं होणं, याच्या बाबतीतलं जे शिक्षण आहे ना, ते त्या गोष्टीतनं खूप छान दिलेलं आहे. तर असं ते आई आणि बाळ नावाचं पुस्तक आहे. दुसरं एक पुस्तक विद्यार्थिनींना आणि शिक्षकांना, पालकांना मला सांगावंसं वाटतं, त्या पुस्तकाचं नाव आहे तोत्तोचान. ऐकलं आहे का तुम्ही? तोत्तोचान नावाचं एक पुस्तक आहे, नॅशनल बुक ट्रस्ट इथे पब्लिश केलं आहे. तेत्सुको कोराईगी नावाच्या एक लेखिका आहे, आणि चेतना सरदेशमुख यांनी ते जपानी पुस्तक मराठीमध्ये भाषांतरित केलं. इतकं सुंदर पुस्तक आहे. 1940 साली एक शाळा स्थापन झाली. कोबाईशी नावाचे शिक्षक होते, आणि त्या कोबाईशींनी शाळा कुठे चालू केली, तर रेल्वेच्या डब्यामध्ये. रेल्वेच्या आठवत आहे तुला ते, जानवी आठवत असेल तुला. आणि त्या रेल्वेच्या डब्यातली जी शाळा आहे ना, ती इतकी प्रसिद्ध झाली. आणि किती मुलं होते, 30-40 मुलं असतील फक्त. ते मुलं सकाळी पळत सुटायचे, मला कुठे जायचं आहे, शाळेत जायचं. पण शाळा म्हणजे काय, रेल्वेचा डब्बा. अतिशय उत्साहाने ते मुलं शाळेत. आणि ते जे गुरुजी होते ना, कोबाईशी नावाचे, म्हणजे त्यांना तर नमस्कारच करावा की कुठून ते जन्माला आले आहेत, एवढे मोठे व्यक्तिमत्व. त्यांच्याशी बोलायला त्या मुलीला इतकं आवडायचं. ती जी मुलगी आहे ती म्हणाली की मी माझ्या गुरुजींशी 1.5 तास बोलत होते, 1.5 तास. आणि माझे गुरुजी कोबाईशी ते माझं ऐकून घेत होते. आणि मग त्यांनी लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये की 1.5 तास मला शांतपणे ऐकून घेणारे ते गुरुजी कोबाईशी. आणि मग तिने त्यांना वंदन केलेलं आहे. आणि ती जी मुलगी होती ना, तिला आधीच्या शाळेतनं काढून टाकलं होतं बरं का, की ही योग्य नाही आहे, ही मुलगी ही शिकूच शकत नाही. तिला शाळेतनं काढलं, ती यांच्या शाळेत आली 1939-40 साली. आणि पुढे मॅडम ती मुलगी कोण झाली माहिती आहे, जपानचं जे चित्रपटाचं जे सेन्सॉर बोर्ड असतं ना, आपल्या देशाचं कसं आहे तसं जपानी सेन्सॉर बोर्डाची ती संचालक झाली. इतकं सुंदर पुस्तक आहे ते, म्हणजे शिक्षकांनी, मुलांनी आणि पालकांनी नक्की वाचावं. आता शिक्षक म्हटल्यावर मला विषयांचं सांगावंच लागेल. मराठी विषयाच्या बाबतीत कोणतं वाचावं शाळेतल्या मुलांनी, तर मोरा वाळिंबेंचं पुस्तक आहे व्याकरणाचं, ते अगदी अवश्य वाचा. इंग्लिशच्या बाबतीत कोणतं वाचावं, तर महात्मा गांधीजींचं आत्मचरित्र माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ नावाचं पुस्तक आहे, आणि त्याचं मराठीत भाषांतर माझे सत्याचे प्रयोग. पण मी जास्त सांगावंसं काय वाटेल की माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे पुस्तक अवश्य वाचा. कारण गांधीजींचं इंग्लिश इतकं सोपं आहे की अगदी म्हणजे जो 7वी-8वीला ज्याचं इंग्लिश मध्यम आहे ना, तो सुद्धा समजू शकतो की सोप्या भाषेत इंग्लिश कसं व्यक्त करावं. गणिताच्या बाबतीत तुम्हाला वाचायचं असेल चांगलं,
तर अच्युत गोडबोले नावाचे लेखक तुम्ही ऐकलेत सगळे. त्यांचं गणिती नावाचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक तर विकतच घेऊन ठेवा तुम्ही. केव्हाही कोणतंही पान काढा आणि वाचायला लागा. आपल्याला असं वाटायला लागतं अरे गणित हे तर सोपं आहे, हे तर मला पण यायला लागेल. विज्ञानावरचं वाचायचं असेल तर किमयागार नावाचं पुस्तक आहे त्यांचं, ते वाचा. आणि स्टीफन हॉकिंग्ज यांचं पुस्तक तुम्ही ऐकलं आहे का? अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम नावाचं पुस्तक आहे. मी तर सांगतो ना, जे मुलं 10वी होतात ना त्यांनी 10वीच्या मे महिन्यात ते एक पुस्तक अवश्य वाचावं, ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. म्हणजे न्यूटनचे जे नियम आपण शाळेत शिकतो, पाठ करतो आणि बोर्डात आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतात, सगळं मिळतं 89%, 90, पण सगळं माहिती आहे, पण न्यूटनचे नियमच कळलेले नाही आहेत आपल्याला. मार्क मिळालेत, मग ते नियम कळण्यासाठी आपल्याला स्टीफन हॉकिंग्सचे जे पुस्तक आहे ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम ते अवश्य वाचावं. इतिहासाचं तर खूप पुस्तकांचा उल्लेख येऊन गेला या ठिकाणी. भूगोलाचं पुस्तक जयंत नारळीकरांचं आकाशाशी जडले नाते, हे पुस्तक सगळ्यांनी अवश्य वाचावं. आणि आता लेटेस्ट ह्या काळातले 2-3 पुस्तकं तर मला खूप वाचावं. माझ्या 2-3 विद्यार्थ्यांना मी गिफ्ट म्हणून दिलेलं पुस्तक आहे, ते आहे धडपडणाऱ्या तरुणाईसाठी. ऐकलं आहे ना, धडपडणाऱ्या तरुणाईसाठी. हे पुस्तक सगळ्यांनी अवश्य वाचा. मुलं जे मोठे होत असतात तर त्यांना तो मुलगा बोर्डात पहिला आलेला असतो. 9वीला 78% मार्क आहे बरं का. 9वीला 78%. संदीप कुमार साळुंके नाव आहे. संदीप कुमार साळुंके नाव आहे त्या लेखकांचं. 9वीला 78%, 9वीमध्ये कसे पास झाले त्यांचं त्यांना माहिती. आणि 10वीला ते राज्यात पहिले आले होते. आणि त्यातला एक प्रसंग मी सालसुद्धा सांगतो. 2012 सालची गोष्ट आहे आणि 2019 सालची गोष्ट आहे. 12 साली ते पुस्तक मी माझ्या 10वीच्या वर्गामध्ये वाचून दाखवलं होतं, काही भाग त्याचा. आणि 19 सालची जी माझी बॅच होती त्या वर्गातसुद्धा शेवटच्या काही दिवसात मी ते पुस्तक वाचून दाखवलं होतं. आणि मला चांगलं वाचता येत नाही, माझा आवाजही खूप चांगला नाही आहे. वर्गातली अशीच एक जान्हवीसारखी वगैरे एक मुलगी होती, समीक्षा नावाची. तिला मी म्हटलं तू वाच हे पुस्तक. ती अशी उभी राहिली आणि ती वाचून दाखवत होती आणि मी एकदम साईडला शांत उभा होतो. मॅडम खोटं वाटेल तुम्हाला, समीक्षाचं वाचन चालू असताना समोरचे कित्येक मुलींचे डोळे पाणावले होते की ज्या मुलाच्या पायात चप्पल नव्हती, पुण्याला जाताना ज्याला भाडं नव्हतं तरी तो आपल्या आईवडिलांना घेऊन गेला होता. तर तो राज्यात पहिला आला. तो सांगतो की लिफ्टमधून जेव्हा वर चाललो होतो SSC बोर्डाच्या ऑफिसमध्ये, तेव्हा माझ्या पोटामध्ये असं वेगळंच होत होतं काहीतरी. मला भीती वाटत होती की वर गेलो मी आणि जर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं अरे चुकून पाठवली तुला तार, तू पहिला नाही आलेला, असं जर ते मला म्हटले तर काय होईल. तो प्रसंग जो आहे तो वाचला मी. अगदी माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं की काय म्हणजे तो अनुभव तर मी आयुष्यात नाही घेऊ शकत. मी बोर्डात पहिलं येणं शक्यच नाही. त्या मुलाचा अनुभव मी घेतला. म्हणजे शेवटी पुस्तक म्हणजे काय असतं तर कोणीतरी घेतलेले अनुभव ते आपण आपल्या मनाला लावून घेतो. आपण स्वतः त्याचा एक म्हणजे ते कुठल्या तरी एक असं अंधश्रद्धा आहे ना की एक दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश, परकाया प्रवेश शब्द ऐकला आहे तुम्ही? ते आता शक्य नाही आहे ते, म्हणजे ते अंधश्रद्धाच आहे ती. पण परकाया प्रवेशाचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना तर माझं म्हणणं आहे की चांगले पुस्तकं अवश्य वाचायत. खूप पुस्तकं आहे सांगण्यासारखे, पण वेळ कमी आहे. धन्यवाद. सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच खूप पुस्तकं अशी आहेत की ज्यांनी आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळते, पण ती विद्यार्थ्यांनी आपल्या या वयामध्ये नक्कीच वाचली पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा आपल्याला पूरक वाचनासाठी अशा पुस्तकांचा उपयोग केला पाहिजे. अतिशय सुंदर. यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता प्रत्येकजण आपण सगळेच सांगतात की आपण वाचन केलं पाहिजे, मग वाचनामुळे माणूस स्मार्ट होतो का? हो, नक्कीच. वाचनामुळे माणूस नक्कीच स्मार्ट होतो. आपण आत्ताच सर्वांकडनं ऐकलं आहे की पुस्तक वाचनातून, ग्रंथांच्या वाचनातून आपल्याला नॉलेज मिळतं, म्हणजे ज्ञान मिळतं. आता आपण सर्वांमध्ये उभो आहेत आणि आपल्याला माहिती असेल, आपल्याला एखाद्या विषयाचं नॉलेज असेल तर नक्कीच आपल्यात आत्मविश्वास येतो. सर्वांमध्ये उभं असताना आपल्यात आत्मविश्वास आला म्हणजे आपण नक्कीच स्मार्ट दिसतो. सोबतच पुस्तक वाचनातून आपल्यात संवाद कौशल्य सुधारते, सोबत एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, मेंदू सक्रिय राहतो. थोडक्यात पुस्तक वाचनाचे आपल्याला असे बरेच फायदे आहेत, आपण आत्ता ऐकलेले. आत्ताच ना यांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपण ग्रंथ असे विविध वाचू शकतो, जसं की रहस्य, नंतर गोष्टींची, प्रेरणात्मक, सगळ्यातून आपल्याला खूप सारी माहिती मिळते. माहिती असल्यावर आपण ती एखाद्यासमोर प्रकट करू शकतो. नक्कीच, त्यामुळे नक्कीच आपण पुस्तक वाचनातून माणूस स्मार्ट होतो. यानंतर ग्रंथालयांचा जर विचार केला आपण तर ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचे उपक्रम साजरे केले जातात. पुस्तक देवाणघेवाण तर हे आहेच आहे. त्या 3 प्रकारचे ग्रंथालय आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये शैक्षणिक ग्रंथालय आहे, त्यानंतर सार्वजनिक ग्रंथालय आहे आणि विशेष ग्रंथालय. आपलं शालेय ग्रंथालय जे आहे ह्या शैक्षणिक सदरामध्ये मोडतं. त्यामध्ये शालेय ग्रंथालय, महाविद्यालयीन ग्रंथालय आणि विद्यापीठीय ग्रंथालय.
सार्वजनिक ग्रंथालय जर बघितलं तर आपलं नाशिकचं सर्वात जुनं सार्वजनिक वाचनालय आहेत. याचप्रमाणे सगळ्याच ठिकाणी वाचनालय सार्वजनिक असतात, त्याला सरकार अनुदान देत असतं. आणि त्याप्रमाणे विशेष ग्रंथालय जे आहेत तर ते कैद्यांसाठी आणि आरोग्य म्हणजे तुमच्या दवाखान्यांसाठी काही असे विशेष ग्रंथालय स्थापन केलेले असतात. तर यामध्ये आपण शालेय ग्रंथालयाचा जर विचार केला तर आपण विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरणा द्यावी, वाचनाकडे त्यांचा कल वाढला पाहिजे, वाचन संस्कृती त्यांची सुधारली पाहिजे. यासाठी आपण कुठल्या प्रकारचे उपक्रम अजून घेऊ शकतो, तर माझा प्रश्न आपल्या शाळेच्या शिक्षक प्रतिनिधी आणि सहकार्यवा सौ मनीषा देशपांडे यांना आहे की असे कोणते तुम्ही उपक्रम सुचवाल की जे आपण घेऊ शकतो किंवा करायला हवीत. नमस्कार. मानवाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आणि शिक्षणाबरोबरच वाचन, आणि आत्ताची अतिशय मूलभूत गरज आहे ती म्हणजे मोबाईल. या सगळ्या गरजांमध्ये आपण अभ्यास करताना लक्षात घेणं गरजेचं आहे की मला आठवतं की लहानपणी आपल्याला असं एखादं नवं पुस्तक, म्हणजे ते अध्यापनातलं आपलं परीक्षेचं किंवा अभ्यासाचं असू दे, किंवा एखादं गाईड असू दे, किंवा एखादं छान अवांतर वाचनाचं पुस्तक असलं तरी आपण ते इतकं प्रेमाने जवळ घ्यायचो, त्याचा सुगंध घ्यायचो, प्रत्येक पानाचं स्पर्श जाणवायचो, मागून पुढून हात लावायचो. म्हणजे पहिल्यांदा ती पुस्तकाबद्दलची आत्मीयता इतकी निर्माण व्हायची, आणि मग त्या पुस्तकाला अगदी आनंदाने कवर घालायचं, त्याच्यावरती नाव टाकायचं, आणि मग नंतर ते अतिशय प्रेमाने वाचायचं. इतकी जी जवळीकता पुस्तकांबद्दलची आहेत ती निर्माण होणं खूप आवश्यक आहे. आज आपण आपल्याकडे पाहतोय की आज आपल्याला भरपूर पुस्तकं म्हणजे फ्री पुस्तकं मिळत आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दलची जवळीकता निर्माण होत नाही. पण मग आपण काय करायचं त्यासाठी? तर वाचन तर झालं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, हाताळली पाहिजे. तर यामध्ये मला असं वाटतं की सर्व विषय शिक्षकांची खूप महत्त्वाची जबाबदारी आहे की उदाहरणार्थ मराठी असू दे, हिंदी, इंग्रजी, संस्कृत असू दे, की ज्या विषयाचं अध्यापन करण्यापूर्वी जर शिक्षकाने तो पाठ शिकवण्यापूर्वी, त्या लेखकाचा परिचय करण्यापूर्वी, त्या लेखकाचा आज आपण पाहतोय की मोबाईल आहे, आपल्याला मोबाईलशिवाय पर्याय नाही आहे, बरोबर आहे. पण मग त्या मोबाईलचा उपयोग आपण आपल्या अध्यापनात करू शकतो. म्हणजे तुम्ही समजा एखादं अच्युत गोडबोले असू दे, किंवा एखादा कवी असू दे, लेखक असू दे, त्यांचा व्हिडिओ किंवा त्यांचा आवाजाचं रेकॉर्डिंग त्या मुलांना पहिल्यांदा ऐकवलं, किंवा त्यांचा एखादा किस्सा ऐकवला जो मोबाईलवर आहे आणि तो सहजपणे तुम्ही मुलांना दाखवू शकता, ऐकवू शकता, तर मग त्यांना कळेल की अरे हां, म्हणजे हे लेखक आहेत का, किंवा हे कवी आहेत का, मग यांचा आपल्याला हा पाठ शिकायचा आहे हे आपल्याला समजेल. त्यानंतर प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावना दिलेली असते की लेखकाचा परिचय असतो किंवा कवीचा परिचय असतो. तर त्यामध्ये कुठले कुठले त्या लेखकाने किंवा कवीने लेखन केलेलं आहे, साहित्य आहे, तर त्या साहित्याचा परिचय देण्यापूर्वी जर तुम्ही एखादं पुस्तक त्यांच्यापुढे ठेवलं की आज आपण ह्या लेखकाचा हा अभ्यास करणार आहे, त्यांचं हे पण पुस्तक आहे, आणि मग ते पुस्तक चाळून जर तुम्ही त्यांना त्यातल्या थोड्याफार गोष्टी सांगितल्या, आणि तुमच्याच बरोबर असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यातील एखाद्या हुशार विद्यार्थ्याला सांगितलं की तू हे वाच आणि एक 8 दिवसांनी आपण याच्यावर चर्चा करूया, तर आपोआपच इतर मुलांच्याही मनात असेल का रे याला वाचायला दिलं, मला नाही दिलं, आणि मग तो पुढच्या वेळेस मी बाई मी वाचतो. आणि खरोखर अशा प्रकारे आपण वाचनाचा आनंदही घेऊ शकतो आणि मुलांमध्ये त्याची आवड निर्माण करू शकतो. त्याचबरोबर अध्यापन करण्यापूर्वी एखादा पाठ असेल तर त्या पाठासंबंधीचं वर्तमानपत्रामध्ये कात्रणं येत असतात, समीक्षाने येत असतात, त्याचाही वापर आपण करू शकतो. म्हणजे मराठीच्या शिक्षकांनी जर अध्यापन करण्यापूर्वी मला असं वाटतं की खूप तयारी करणं गरजेचं आहे की जो पाठ असेल किंवा एखादा विषय असेल त्या विषयासंबंधी जर अवांतर काही पुस्तकांमध्ये वर्तमानपत्रात कात्रण आलं तर ते कापून आपल्या अध्यापनाच्या पुस्तकाच्या धड्याच्या ठिकाणी जर लावलं तर शिकवताना ते तयारच मिळेल आणि ते त्या पद्धतीने त्यांना छान प्रकारे सांगता येऊ शकतं. उदाहरणार्थ इयत्ता 8वीचा एक असा रंगारी श्रावण नावाची एक कविता आहे. आता ही कविता शिकवण्यापूर्वी जर मी बालकवींची कविता शिकवली किंवा त्यांना सांगितली किंवा त्यांना मोबाईलवर ऐकवली किंवा त्यांना व्हिडिओ दाखवला की जेणेकरून श्रावण महिन्याचं महत्त्व किंवा श्रावणामध्ये काय काय बदल, निसर्ग बदल होतो याहीपेक्षा वेगळं, किंवा तुम्ही एखादा निबंध घेतला श्रावण महिन्यावर आधारितला आणि मग तुम्ही ती कविता शिकवली तर ती कविता जास्त चांगल्या प्रकारे समजू शकते. आणि मग त्यांना तुम्ही सांगू शकता की असे कुठले कवी आहेत की ज्यांनी श्रावण या कवितेवरती किंवा श्रावण या महिन्यावरती कविता केल्या आहेत.
किंवा त्याला साजेशा असणाऱ्या कविता किंवा निसर्गात होणारा बदल असणाऱ्या ज्या कविता आहेत अशा कविता तुम्ही संग्रह करा. मग आपोआपच मुलं दुसरी पुस्तकं चाळतील, बघतील आणि मग त्याचा संग्रह करतील. या प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचन लेखन करू शकतो. मुलांना वाचनाची सवय लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती सवय लावण्यासाठी शिक्षकांना तयार असणं खूप आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो मुलं वाचतच नाही किंवा नुसता मोबाईल बघतात. तर मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे एक छान उपक्रम व्हॉट्सअपवर चालू होता. त्यामध्ये पुस्तक PDF येत होती. तो चांजे सरांनी आत्ता सांगितलं ते पुस्तक PDF असलेली पुस्तक आम्ही पूर्ण वाचलं. म्हणजे मी स्वतः वाचलो. जे पूर्वी मी तुमच्या वयात असताना वाचलं होतं कदाचित त्यावेळेस मला खूप थोडंसं कळलं, पण जेव्हा मी आत्ता वाचलं तेव्हा मला जाणवलं की अरे एक शिक्षक काय करू शकतो किंवा किती बदल घडवू शकतो, नवीन समाज निर्मिती कशी करू शकतो हे त्या पुस्तकावरून आपल्याला समजतं. श्यामची आई पुस्तक तर हे म्हणजे आपण म्हणूया की चिरंजीव पुस्तक आहे की जे केव्हाही वाचा त्यातनं आपल्याला वेगळा संदेश मिळतो. आपल्या सरांनी देघे सरांनी दर रविवारी त्यांचे जे 2 भाग दाखवले म्हणजे ऐकवले जातात, ऑडिओ त्यांचं दाखवले जातं आणि मी ते ऐकते. तर ऐकतानाही वेगळा अनुभव येतो, वाचताना वेगळा अनुभव येतो. तुमच्या वयात असताना जेव्हा मी वाचलं तेव्हा मला थोडंसं कळलं, थोडं मोठं झाल्यावर वाचलं तेव्हा आणखी वेगळं, आणि आज मी वाचलं तेव्हा मी प्रत्येक वेळेस आपली एक भूमिका वेगळी असते. तर जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला स्वतःला आपण त्या ठिकाणी बघत असतो की अरे हां हे असं आहे बरं का, हे तसं आहे बरं का. तर हे ही जी दृष्टी आहे ती शिक्षकांनी मुलांना देणं गरजेचं असतं. वर्तमानपत्र हा सुद्धा एक वाचनाचा खूप छान पर्याय आहे. मुलांसाठी खास म्हणजे आता मे महिना आणि एप्रिल महिन्यामध्ये मुलांसाठी दोस्ती शिबिर वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे कात्रणं आणि पुरवण्या येत असतात. तर त्या मुलांना तुम्ही संग्रह करायला लावा आणि त्याचं वाचन तुम्ही जेव्हा आपला जून महिना असतो तेव्हा वाचन लेखन प्रकल्पामध्ये घेऊ शकता. त्यामध्ये सुंदर गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण एक वेगळा संदेश देणाऱ्या असतात की ज्या गोष्टींमधून आपल्याला त्यांना ती गोष्ट वाचायला लावायची आणि त्यातून मग आपण त्यांना सांगतो ह्या अशा प्रकारे आहे. फक्त वाचणं महत्त्वाचं नाही, तर त्यातून होणारा बोध आणि तो बोध घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये जसं परिवर्तन करतो ते खऱ्या अर्थाने वाचन असं म्हणता येईल. असे बरेच काही आपण उपक्रम करू शकतो की जेणेकरून मुलांना वाचायला भाग पाडता येईल. फक्त वाचन करताना कुठलाही फोर्स नको, आनंददायी अशा प्रकारचं वाचन झालं तर ते हृदयापर्यंत पोहोचतं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरोखरच आपण जर वर्तमानपत्रांपासून वाचनाची जर सवय सुरू केली तर मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे की एखादं पुस्तक खूपच मोठं पुस्तक एखाद्याला वाचायला जर दिलं तर त्याचा कंटाळा येणार नाही. म्हणजे वाचनाची सवय ही आपण आधी पुस्तकं असतील, छोटे छोटे मासिकं असतील त्यापासून आपण करू शकतो आणि अनेक प्रकारचे उपक्रम आपण या माध्यमामधून त्यांनी सांगितल्याप्रमाणे घेऊ शकतो. क्रमिक पाठ्यपुस्तक हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही अभ्यासक्रमाला तुम्ही प्रवेश घ्या, शालेय स्तरावरती असेल, महाविद्यालयीन असेल किंवा अन्य कुठल्याही ह्याच्यात असेल, तर त्या पुस्तकांना फार महत्त्व असतं कारण तो अभ्यासक्रम त्यामध्ये तयार केलेला असतो. मात्र तो अभ्यासक्रम किंवा तो धडा किंवा पाठ तयार करताना किंवा एखादी कविता त्या पुस्तकामध्ये समाविष्ट करताना एखाद्या लेखकाने लिहिलेलं जे पुस्तक असतं तर त्याचा संदर्भ त्यातनं ते घेतलेले असतात. तेव्हा संदर्भ ग्रंथ म्हणून किंवा पूरक वाचन म्हणून त्या प्रस्तावनामध्ये त्या लेखकाने लिहिलेली इतर जी पुस्तकं आहेत ती जर तुम्ही वाचली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच असे जे काही उपक्रम आपण आहेत ते आपण शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण यापुढे नक्कीच घेऊया. यानंतर आपण या परिसंवादाच्या समारोपाकडे जात आहोत. आपल्या शाळा समितीच्या अध्यक्षा आणि या परिसंवादाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती तारापूरकर मॅडम यांना मी या ठिकाणी शेवटचा प्रश्न विचारतो की असं म्हटलं जातं की आपल्याला एखाद्याला खेळाची जर आवड असेल तर नक्कीच तो वेळ काढू शकतो. एखाद्याला गाणं आवडत असेल तर चोरून कोणाला तो गाणं ऐकू शकतो, टी व्ही पाहू शकतो, सिरियल बघू शकतो. खाण्याची आवड असेल तर तो जाऊ शकतो. म्हणजे आपण सर्व गोष्टींसाठी जर आपल्याला आवड असेल तर वेळ हा नक्कीच काढला जातो, माणूस काढतोच. त्याचप्रमाणे वाचनाची जर आपल्याला आवड जर असेल तर आपण वेळ काढतोच. थोडक्यात म्हणजे वाचाल तर वाचाल याविषयी आपण काय सांगाल? सगळ्यांना नमस्कार. खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनीच दिलेलं आहे. प्रत्येक मुद्दा ह्याच्यामध्ये स्पष्ट झालेला आहे. सर्वप्रथम
मी दिघे सर आणि त्यांच्या सगळ्या टीमचं अतिशय कौतुक करते की या वाचन दिनानिमित्त, पुस्तक दिनानिमित्त असा कार्यक्रम, मला असं वाटतं संस्थेतल्या काय नाशिकमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम होत असावा. त्यामुळे ते अभिनंदनाला नक्कीच पात्र आहे. आपण एकदा जोरदार टाळ्या दिघे सरांसाठी वाजूया. दिघे सर, तुम्हाला खरंच धन्यवाद मनापासून. जर आपल्याला करता आलं असतं तर आपण हे सगळ्या शाळेसमोर हा जर उपक्रम करता आला असता तर आपल्याला अधिक वाचक मिळाले असते, त्याच्यातनं तयार झाले असते. ठीक आहे, आपला हा पहिला प्रयोग आहे, आपण ह्याच्यामध्ये सुधारणा करत जाऊ. आता हा जो शब्द आहे वाचाल तर वाचाल, हे वेगळं सांगायची कोणालाच गरज नाही आहे. तुम्ही घरामध्ये एखाद्या लहान बाळाचं निरीक्षण करा, नुकतंच रांगतंय किंवा एखादी वस्तू हाताळतंय, तर त्याची आई किंवा वडील किंवा आजी आजोबा किंवा मोठे बहीण भाऊ जर एखादं पुस्तक वाचत असतील किंवा वर्तमानपत्र वाचत असतील तर त्याच्या हातात जर असं काही रंगीबेरंगी पुस्तक, एखादी वही सापडली, त्याच्यात जर चित्र दिसले तर ते बघा किती शांत होतं. तेही त्या चित्राकडे इतकं बारीक निरीक्षण करत असतं आणि ते बघत असतं, त्याला कळत काहीच नसतं, पण त्याला ते अट्रॅक्शन असतं. तर जी सवय आहे ना वाचनाची, ही जर घरातूनच लहानपणापासून जर मिळाली, एक लक्षात घ्या, शिक्षकाच्या घरामध्ये कायम पुस्तकी वातावरण असतं, कारण आई पुस्तकं हाताळत असते, नोट्स काढत असते, त्यामुळे आपाप त्या मुलांवर संस्कार असे होतात की ते पण पुस्तकं वाचणं, अभ्यास करणं त्यांना वेगळं सांगावं लागत नाही. तर हेच लहानपणापासून जर आईवडिलांनी, आजी आजोबांनी घरात जर वाचनाची सवय असेल तर आपाप मुलांना ही सवय आपल्याला वेगळी लावायची गरज राहत नाही. आणि हे बरोबर आहे की आता स्पर्धेचं युग आहे, थोडंसं आणि लोकांना रोजचे स्ट्रगलच इतके आहेत की वाचायला किती वेळ मिळतो, लायब्ररीत जायला किती वेळ मिळतो. पण हे मला असं वाटतं हे आपले बहाणे आहेत, न करण्याचे बहाणे आहेत. जर आपण टाईम मॅनेजमेंट जर केलं तर नक्कीच आपण जसं जेवणासाठी वेळ काढतो, गप्पांसाठी वेळ काढतो, टी व्ही बघण्यासाठी वेळ काढतो, तसा अर्धा एक तास आपण नक्कीच काढू शकतो. बघा तुम्ही, जेवढे लेखक होऊन गेले, जेवढ्या मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या, त्यांच्या लायब्ररी जर पाहिल्या तर डोळे दिपून जातात. असं वाटतं ह्या लोकांनी कधी वाचलं असेल. ते की करायचं म्हटलं तर आपण काहीही करू शकतो. मगाशी मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे की शिक्षकांनी वाचनाची विद्यार्थ्यांना सवय लावायला पाहिजे, हे तितकंच खरं आहे. पण जर लहानपणापासूनच आईवडिलांनी लावली तर आपाप त्या मुलांना जसजसं त्यांचं वयाप्रमाणे वाचावं. असं म्हणत नाही की खूप मोठे ग्रंथ तुम्ही आत्तापासूनच वाचा, अगदी आपल्या वयाप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी असतील, हिसाबनीती असतील, चांदोबा असेल, चंपक असेल, किशोर असेल, हे जरी तुम्ही वाचलं ना, कारण मला लहानपणी ही खूप सवय होती. आणि रविवारी जेव्हा लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स यायची, त्याच्यात किशोर एक पुरवणी असायची शनिवारी रविवारी, त्याच्यावरून आमच्या घरात भांडण व्हायची, तू आधी का मी आधी. तर ती जी सवय लागलेली आहे, वडिलांनी जी सवय लावलेली, ती आज तगायत आमच्याकडे सगळ्यांना वाचनाची सवय आहे. माझा एक भाचा आहे, तो इंजिनियर आहे, मोठ्या पोस्टवर येतो. तर तो शाळेत असल्यापासूनच त्याला अजूनही, म्हणजे आता तो रिटायर झाला, त्याला अजूनही सगळे मराठीचे पाठ्यपुस्तकं मला पुरवावे लागतात. त्याला ते फार वाचायला आवडतात अजूनही. आणि खरंच तुम्ही बघा, पाठ्यपुस्तक आता नवीन नवीन अभ्यासक्रम बदलतो, धडे बदलतात, तर नुसतं पाठ्यपुस्तक जरी वाचलं ना तर खूप आपल्या ज्ञानात भर पडते. आणि नुसतं मेंदूचा व्यायाम पण होतो. खुराक तर मिळतोच, पण तो एक व्यायाम होतो, डेव्हलप होतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि जेव्हा मी शाळेत शिकवत होते, मेरी शाळेमध्ये मी जेव्हा शिक्षिका होते तेव्हा मराठी विषय माझ्याकडे होता. विद्यार्थी आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. तर धडा शिकवताना मगाशी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या धड्याची प्रस्तावना करतो, त्या संदर्भात कुठे संदर्भ लेखन आहे, कोणी त्याच्यावर पुस्तक लिहिलं आहे, कुठून हा धडा घेतला, का घेतला, हे जेव्हा सांगतो तेव्हा एकदा एक प्रसंग सांगते की बोलता बोलता मी सहज बोलून गेले मुलांना की ना, एक तुरुंग का सुटका असं काहीतरी धड्याचं नाव होतं, आता नक्की आठवत नाही. तर त्याच्यावर नुकतंच मी एक पॉप्युलॉन म्हणून पुस्तक वाचलं होतं.
मराठी अनुवाद होता तो पॉप्युलर. तर मुलांशी मी चर्चा केली, 9वीचा वर्ग होता, मुलांशी चर्चा केली की असं असं पुस्तक आहे, खूप छान आहे. आणि तेव्हा नाशिक एवढं डेव्हलप नव्हतं, कारण मेरीची मुलं नाशिकमध्ये येणं तसं कठीण होतं, तेव्हा काही जाण्या येण्याच्या एवढ्या सोयी नव्हत्या. पण मला कौतुक असं वाटतं की त्याच्यातले काही मुलं नाशिकला आले आणि सगळं नाशिकभर शोधलं आणि त्यांनी ते पुस्तक शोधलं. ते पुस्तक होतं मोठं आणि त्यांनी ते पूर्ण वाचलं आणि मला येऊन सांगितलं की मॅडम त्यांना ते पुस्तक इतकं प्रचंड आवडलं. नंतर कालांतराने त्याच्यावर एक सिनेमा पण आला, तो सिनेमा पण त्या मुलांनी जाऊन पाहिला. तर सांगायचा हेतू हा की शिक्षकांनी जर सांगितलं तर मुलं नक्कीच त्याचा म्हणजे मुलांना फायदा होतो. आणि एक नाही म्हटलं तरी आपला विचार किंवा दृष्टी ही एक विशाल होते. बघा तुम्ही, आपले मित्रमैत्रिणी असतात, येतात जातात, पण माझं असं मत आहे की पुस्तकासारखा मित्र नाही, तो केव्हाही आपल्याला भेटू शकतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये भेटू शकतो. म्हणजे तुम्ही सुखात असा, आनंदात असा, दुःखात असा, कशातही असा, सहज एक विरंगुळा म्हणून जरी पुस्तक घेतलं तर आपण सगळं देहभान हरपून त्याच्यामध्ये रमतो. आणि म्हणून मला असं वाटतं की वाचायला पर्याय नाही. आणि सुदैवाने आपल्या मराठी वाङ्मयामध्ये प्रचंड लेखन आहे. मग ते संतांचं असेल, समाजसुधारकांचं असेल, विज्ञानाचं असेल. एक आत्ता कालचाच लेख वाचलं, तुम्हाला कदाचित आठवत असेल, शेळके सरांना, मेरीचंच परत उदाहरण देते, सरांनाही माहिती आहे. एक मृदुला देशमुख म्हणून आमची विद्यार्थिनी होती, अतिशय हुशार विद्यार्थिनी. तिला नेहमी मी संस्कृतच्या कथाकथनाला घेऊन जायचे. तर एकदा मी पुण्याला गेले होते तिला घेऊन, तर तयारी फारशी झाली नव्हती तिचंही वाचन प्रचंड होतं. तर तिची मी बसमध्ये प्रॅक्टिस करून घेतली, लाल डब्बा, आम्ही पुण्याला जाता जाता. तर ती जेव्हा बोलायला लागली ना, अख्खी बस इतकी एकटक, तिच्या सगळी शांतता आणि तिचं सगळ्या, छोटी होती, तुमच्यापेक्षाही लहान होती ती, तिचा पहिला नंबर आला तिथे. तर वातावरण निर्मिती कशी होती बघा, सगळे इतके म्हणजे तसे ग्रामीण, म्हणजे लाल डब्बा म्हणजे काय, सगळे सर्वसामान्य लोक, पण सगळेजण तिचं ऐकत होते. आज तीच मृदुला बेळे म्हणून कालच्या महाराष्ट्र टाइम्सला तिचा महाराष्ट्र टाइम्स का लोकसत्ता, मी दोन्ही काल वाचले त्यामुळे कन्फ्यूज आहे. हां, तिने पेटंटवर तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि ती झाली पण असती, पण ऐन 10वीच्या परीक्षेच्या वेळेस ती आजारी पडली आणि त्यामुळे ती मार्क कमी पडले. प्रचंड फ्रस्ट्रेट झाली, कारण आपण A-Bची तयारी ठेवतो, ए नाही झालं तर बी आपण फॉर्म तयार ठेवतो की नाही, हे नाही तर हे. तसं तिचं नव्हतं, तिने एच ठेवला तर फक्त, त्यामुळे फ्रस्ट्रेशनमध्ये नंतर गेली. पण मग तिने फार्मसीमध्ये तिने प्रवेश घेतला, तिथे ती पहिली आली. आता ती ह्याला लेक्चरर आहे, मराठा कॉलेजला फार्मसीला ती लेक्चरर आहे. कायम ती लेख लिहिते. आणि एकदा रेडिओवर तिचं तिने पुस्तकं प्रकाशनं केले. एका पुस्तक प्रकाशनाला मी पण गेले होते, गिरीश कुबेर चालले होते, लोकसत्तेचे संपादक. तर तिचा कालचा तो लेख वाचला आणि तिची मध्यंतरी रेडिओवर पण एक मुलाखत होती. तर तिला विचारलं की तुझी इतकी चांगली मराठी कशी काय, इतकं छान तू कशी काय, म्हणजे सायन्ससारखा, विज्ञानासारखा, औषधासारखा विषय असून तू इतकी सुंदर कशी लिहिते की लोक वाचतातच. म्हणजे किचकट विषय असेल, हे असेल तर आपण हेडलाईन बघतो आणि सोडून देतो, पण तिचं जर तुम्हाला कालचं वाचता आलं तर वाचा तुम्ही. तर तिने एका शब्दात सांगितलं होतं की मेरी शाळा ना आमची तेव्हा खूप छान होती, छोटीशी शाळा, कारण वर्ग कमी होते. तर माझ्या मराठीच्या शिक्षकांनी जी माझी तयारी करून घेतलेली आहे, मग तिने शिक्षकांची पण नावं घेतलेली होती तेव्हा. तर हा फरक पडतो. शिक्षक काय करू शकतात, आईवडील काय करू शकतात, तर मुलांना पुस्तकांकडे कसं वळवायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि मला ह्या चौघींचं एक खूप कौतुक वाटतं की ह्या वयामध्ये त्यांनी रामायण महाभारताचा अभ्यास केला, आंबेडकर वाचलेले आहेत आणि खरंच कौतुक आहे. हे वाचन तुम्ही खरंच असंच ठेवा, वाढवा. तुम्ही वाचायला लागलात की तुमच्या आजूबाजूचा जो घरातले कुटुंब असतील, समाज असेल, तर त्यांनाही आपोआप ही सवय लागते. आणि सांगितलं ना, पुस्तकासारखा मित्र आपल्याला कोणीही सापडणार नाही आहे. तर असेच वाचत राहा. आणि या
पुस्तकांना समृद्ध करा, तुम्ही समृद्ध करा. आपण तर त्यांच्याबरोबर समृद्ध होणार आहोतच वाचनाने, पण आपल्याबरोबर इतरांनाही समृद्ध करा. आणि म्हणून वाचाल तर नक्कीच वाचाल. खरोखर आहे मॅडम की पुस्तकंही आपल्याला जगण्याचं बळ देतात. म्हणून असं म्हटलं जातात किंवा म्हणावं की पुस्तकाला करा मित्र, बदलेल तुमच्या आयुष्याचे नक्कीच चित्र. जे आपण विचारवंतांचा विचार केला, अनेक विचारवंत आहेत, ते काही उगाच मोठे झालेले नसतात. त्यामध्ये आता सर्वात आपले आत्ता भारताचे संविधान ज्यांनी लिहिलेलं आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, असे अनेक विचारवंत आहेत. तर त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, त्यांनी त्याच्यामागे खूप अभ्यास केलेला आहे. त्यासाठी वाचन हे खूप गरजेचं असतं आणि वाचनानेच माणूस हा मोठा होतो. आपण त्यांचा आदर्श सर्वांनी घेऊया. या ठिकाणी आपण आता सगळ्या मुलींना सांगायचं, सगळ्यांना सांगायचं, ठीक आहे, तुम्हाला दिवसभर वाचायला नाही वेळ मिळाला तर निदान वर्तमानपत्रातलं रात्री झोपताना अग्रलेख वाचल्याशिवाय झोपणार नाही. अग्रलेख जरी वाचला ना तर सगळ्याचा आपल्याला त्यावेळेची जी सामाजिक परिस्थिती असेल, सामाजिक प्रश्न असेल, तर ह्याच्यासारखं त्याच्यात जे आपल्याला मिळतं ना त्या, आणि नंतर छान झोप पण लागते, कारण विचार आपल्या डोक्यामध्ये तेच असतात. तर बऱ्याच म्हणजे मी मला स्वतःला सवय लावून घेत, किती थकलेली असू दे, किती उशिरा घरी येऊ दे, कितीही बरं नसू दे, अग्रलेख वाचल्याशिवाय मला झोप येत नाही. मग तो महाराष्ट्र टाइम्सचा चालतो, तो लोकसत्तेचा चालतो, तो लोकमतचा पण चालतो. आणि म्हणून अग्रलेख वाचायची, कारण खूप विचारवंतांनी ते लिहिलेलं असतं, त्यामुळे आपाप आपल्यावर त्याचा परिणाम होतो. तर एवढा अर्धा तास तर आपण नक्कीच काढू शकतो. चांगली झोप लागण्यासाठी पण ते आवश्यक आहे. यशवंत व्हा हे जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचा. हातवळणे यांचं पुस्तक आहे, अतिशय उत्तम आहे. की ते सुरुवातीला त्यांनी आपल्या मुलांना बोर्डात येण्यासाठी काय काय केलं, विनीत आणि विनया. तर आता तर बोर्ड नाही आहे, पण आपण आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी कशा प्रकारे तयारी करू शकतो, अगदी आपल्या अभ्यासाच्या बसण्याच्या जागेपासून तर आपण अभ्यास करतो ते दिवसभरातलं सगळं आपलं रुटीन वगैरे याबद्दल अतिशय डिटेलमध्ये त्यामध्ये दिलं आहे. आणि खरोखर जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला त्यामध्ये नक्की यश मिळेलच. म्हणजे त्या पद्धतीने ॲप्लिकेशन करणं खूप गरजेचं आहे. ते सांगायचं राहून गेलं होतं मग असे. आपण समारोपाकडे जात आहोत. या चर्चासत्रामधून खरोखरच वाचन किती समृद्ध पद्धतीने आपण केलं पाहिजे आणि वाचनाने कशी समृद्धता येते, हाच एक यामधनं सूर बाहेर आलेला आहे. आजचं जे युग आहे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. जगाच्या प्रवाहाबरोबर जर आपल्याला जायचं असेल तर सर्वांचीच साथ संगत आपण घेतलीच पाहिजे. छापील पुस्तकात आपण वाचणार आहोतच, त्याबरोबर वेळेनुसार आपण ई बुक्स जे आहेत किंवा इंटरनेट आहेत याचा देखील आपण वापर केला पाहिजे. या सर्वांचा सुयोग्य वापर करून आपण सर्वजण या पुस्तकासोबत असणारी मैत्री जी आहे ती आपण अधिक घट्ट करूया. आणि ही मैत्रीच येणारा जो काळ आहे आपला आयुष्यातला, भविष्यातला, हा उत्साहवर्धक करण्यास नक्कीच कारणीभूत ठरेल. म्हणूनच म्हणतात ना, बाईंनी सांगितल्याप्रमाणे की वाचाल तर वाचाल. तुम्ही जर वाचन केलं तर नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये त्याचा चांगलाच फायदा होईल आणि तुमचं भविष्य जे आहे ते अतिशय उज्ज्वल होईल असं मला वाटतं. आपणा सर्वांना या जागतिक पुस्तक दिनाच्या मी शाळेच्या वतीने, सर्व पदाधिकारी संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि शेवटी एकच सांगतो की लावा सवय वाचनाची, मिळेल संधी पुढे जाण्याची. लावा सवय वाचनाची, मिळेल संधी पुढे जाण्याची. यानंतर मी आपल्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ चंद्रात्रे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांचे सर्वांचे आभार व्यक्त करावे. मी पण तुम्हाला एक सांगू इच्छिते की गीतेचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान खरोखरच आपल्या आत्ताच्या जीवनामध्ये सुद्धा लागू पडतं. मग ती गीता ही संस्कृतमध्ये होती, ती समजत नव्हती त्या काळी. म्हणून ज्ञानेश्वरांनी जी प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी ही आपण जरूर वाचली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला जीवनाचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान कळेल. खरोखरच ग्रंथ काय, पुस्तकं काय, हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत आणि त्या मार्गदर्शकांचा आपण सतत उपयोग हा केला पाहिजे. आज आपल्या कार्यक्रम प्रसंगी
खूप सुंदर अशी चर्चा आपण घडवून आणली. त्यामध्ये आपल्या शाळेच्या शाळा समिती अध्यक्षा तारापूरकर मॅडम यांनी खूप छान चर्चा केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका निकम मॅडम यांचेही मी आभार मानते. शाळेच्या पर्यवेक्षक शेळके सरांचं तर प्रश्नच नाही, ते अतिशय ते खरंच खूप छान वाचतात आणि त्यामुळे ते ओघवती असं बोलू शकतात. त्याचप्रमाणे शाळेच्या पर्यवेक्षिका सौ मनीषा पाटील मॅडम यांचेही मी आभार मानते. शाळेच्या शिक्षक प्रतिनिधी संस्थेच्या सहकार्यवाह मनीषा देशपांडे मॅडम यांचेही आभार मानते. ज्येष्ठ शिक्षक श्री जगताप सर, श्री पाटील सर आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले सगळ्यांचे लाडके ग्रंथपाल श्री दिघे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री करंजे सर, या सगळ्यांनी या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला आणि आपलं अमूल्य असं मत हे व्यक्त केलं. त्याबद्दल मी सगळ्यांचे शाळेच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. या परिसंवादामध्ये आपल्या या विद्यार्थिनी ज्या सहभागी झाल्यात आणि अतिशय त्यांनी छान प्रकारे आपले ठामपणे अभ्यासपूर्वक असे मुद्दे मांडलेले आहेत. तर आजच्या या प्रसंगी आपल्या शाळा समितीच्या अध्यक्षा माननीय तारापूरकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ आणि एक पुस्तक भेट द्यावं अशी मी विनंती करतो. प्रथम लक्ष्मी घमंडी. कुमारी जान्हवी अमृतकर. कुमारी नयन आंधळे. कुमारी अक्षता विस्पुते. आपल्या या परिसंवादासाठी सर्व शालेय पदाधिकारी आणि तारापूरकर मॅडम यांनी जी परवानगी दिली, त्याचप्रमाणे आमच्या ग्रंथालय समितीचे सर्व सदस्य जगताप सर, करंजे सर, विवेक पाटील सर, या सर्वांचेही मला खूप बहुमोल मार्गदर्शन मिळाले आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. मी जगताप सरांना विनंती करतो की त्यांनी तारापूरकर बाईंना पुष्पगुच्छ आणि एक पेन द्या. बाईंना त्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम यांनाही पुष्पगुच्छ आणि छोटीशी भेट द्यावी. सौ चंद्रात्रे मॅडम यांनाही पुष्पगुच्छ द्यावे अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे सौ मनीषा पाटील मॅडम, श्रीयुत शेळके सर, त्याचप्रमाणे आपले शिक्षक प्रतिनिधी सौ देशपांडे मॅडम. शेळके सरांना मी विनंती करतो की जगताप सरांना आणि करंजे सरांना, पाटील सरांना पुष्पगुच्छ आणि छोटीशी भेट द्यावी ही विनंती. पाटील सर वाचायचं.